न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 1 म्हसरूळ गाव मधील मारुती मंदिराजवळ सभा मंडप बांधणे व अनुषंगिक कामे तसेच रस्त्याच्या डांबरीकरणाच्या भूमिपूजन सोहळा संपन्न। प्रभाग क्रमांक 1 येथे नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या हस्ते अतिप्राचीन मारुती मंदिर जवळ सभा मंडप आणि प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि व इतर अनुषंगिक कामे करण्याचा भूमिपूजनाचा सोहळा शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मारुती मंदिर म्हसरूळ गाव दिंडोरी रोड नाशिक येथे नुकताच संपन्न झाला। यावेळी सर्वप्रथम नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करून समस्त म्हसरूळ ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील म्हसरूळ या ठिकाणी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून मारुती मंदिराचा सभा मंडपाच्या कामांसह यापूर्वी म्हसरूळ येथे आमदार निधीतून सार्वजनिक वाचनालयाचे देखील लोकार्पण करण्यात आले होते। त्याचप्रमाणे मखमलाबाद आडगाव हे पंचक्रोशीतील महत्त्वाची गावे असून आज नाशिकची ओळख आणि इतिहास या गावांना लाभला आहे आणि आजपर्यंत पूर्व विधानसभा मतदारसंघात कार्यदक्ष सम्राट आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांनी या प्रभागामध्ये कामांची विकास गंगा आणली। त्यांच्या कामांची पावती म्हणून आज समस्त म्हसरूळ ग्रामस्थांच्या वतीने त्यांना 2024च्या पूर्व विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडून देण्याचे आश्वासन देखील देण्यात आले। प्रभाग क्रमांक 1 च्या विकासाबद्दल येथील ग्रामस्थ किसन वडजे, माजी नगरसेवक अरुण पवार, वसंतराव मोराडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना आणि मनोगत व्यक्त केले। तसेच आभार प्रदर्शन सोमनाथ वडजे यांनी मांडले। या भूमिपूजनाच्या सोहळ्याप्रसंगी अशोक जाधव पहलवान, दत्तात्रय बोरस्ते, विनायक सूर्यवंशी, हबप जगन सोळंके महाराज, राहुल पवार, भास्करराव वडजे, शेखर भाऊ ढिकले, प्रकाश वडजे, प्रशांत मोराडे, राहुल गुजराती आर्किटेक्ट आणि सभा मंडपाच्या कामांचे कॉन्ट्रॅक्टर सुबोध राख यांच्यासह समस्त म्हसरूळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ भूमिपूजनाच्या कामांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोनं आणि नवं ते हवं असं असतं आणि त्याच्यामुळे मंदिर बदलायचं का रिन्यू करायचं की पाडायचं की काय करायचं याच्यात आपले बरेच दिवस गेले आणि 2 कोटी रुपये आपण धरलेत। काकांनी आता सांगितलं की आपल्या रहिवाशांना काही मदत करावं लागेल, तशी वेळ येणार नाही। 2 कोटी जर धरले तरी काका वाढीव निधी घेता येतो। 2 लागो, 3 लागो, 4 लागो, 5 लागो, माझं फक्त देह मोठा माझं मन करून गाव माझं, त्याच्यामुळे काय पैसे लागतील भंडारा सगळं तुम्ही करून देतो। त्याच्यामुळे ते पैसे घेऊ नका। त्यांच्या देवाचं काम हातात घातलं तर घेतलं तर आपण पूर्ण करतो। त्याची आज शनिवार आहे आणि मनोजवम मारुती वेदम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजे मानवते मुक्तम श्रीरामदूतम शरणम प्रपदे। मला हनुमान चालीसा पाठ आणि मारुती स्तोत्र पण पाठ आहे आणि पहिला माणूस आणि गणेश महाराज मध्ये म्हटले की केंद्राचा काय फरक पडतो का उरगे बाबा। तर मामांनी आमच्याकडून विठ्ठल मंदिराचं सभागृह करून घेतलं, आमच्या अशोक भाऊंनी आपल्या वैद्यवाडीत घेतलं, शीतल भाऊंनी काम करून घेतलं। इथं पाहिलं तर आपले 5-25 कामं म्हसरूळ आहेत आणि म्हसरूळला मी का दिलं तर जेव्हा माझी मतपेटी फुटली तर एवढी मतं पडले की तो नीट शेवटपर्यंत तुटलाच नाही। थोडासा काय केला कमी करायचं पण आता त्यांना पण देऊन टाकलं म्हणजे जाऊ द्या शेजारी तुम्ही त्याच्याकडे तुम्ही नसतं घ्या। त्याच्यामुळे आडगाव असेल म्हसरूळ असेल हे आपले गाव आहेत, आपल्या लोकांचे आहेत। वडिलांपासून आमच्या कुटुंबावर या सर्वांनी खूप प्रेम केलं आहे आणि त्याच्यामुळे त्याची जाणीव कुठेतरी राहावी। कारण माणसं येतात, पदं घेतात, पदं भूषवतात आणि पद गेलं का त्याच्या 2 छोटी मंत्री होण्यापेक्षा मला आमदार म्हणून असं काम करायचं की पुढचे 50 वर्ष लोकांनी म्हटलं पाहिजे की या माणसाचं। आणि त्याच्यामुळे म्हसरूळ गावातील अतिप्राचीन हनुमान मंदिर याचं सुधारीकरण करण्याचा गावकऱ्यांचा मनोदय बऱ्याच दिवसापासून होता आणि त्यांनी ही गोष्ट या भागाचे पंचवटीचे आमदार आदरणीय राहुल भाऊ ढिकले यांच्याकडे बोलून दाखवली होती। राहुल भाऊंनी त्या सगळ्या गोष्टी मनात ठेवून या आजचा जो कार्यक्रम त्यांच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या ठिकाणी प्रचंड मोठं असं प्राचीन मंदिर आणि सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात होणार आहे।
त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या आमदारांचे आभार मानतो आणि या भागातील नागरिकांच्या वेळोवेळी मागण्या या आमदारांनी पूर्ण केलेल्या आहे आणि हा गावच नाही तर त्यांचा जो पूर्ण परिसर आहे तो त्यांनी सुशोभीकरण केलेला आहे। त्याबद्दल पुन्हा एकदा आमदारांचे मी आभार मानतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो। गणेश चतुर्थीच्या दिवशी आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या उपस्थितीमध्ये मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराचं कामाचं भूमिपूजन झालं आणि या कामासाठी त्यांनी 2 कोटी निधी मंजूर केला आणि त्यांच्या हातून हे फार मोठं काम होतंय आणि म्हसरूळ गावाचा विकास होतो हे म्हसरूळकरांकरता फार आनंदाची बातमी आहे। त्याचप्रमाणे त्यांनी वडजेमळ्यामध्ये सुद्धा मोठा सभामंडप बांधला 40 बाय 100 फुटाचा, तेही त्यांच्या हातून काम झालं। असे विशेष काही कामं त्यांनी केली आणि या कामांमुळे त्यांना अशी सर्व म्हसरूळ गावाच्या सर्व वडजेमळ्याच्या परिसराच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि असेच कार्य त्यांच्याकडून घडो। धार्मिक कार्यामध्ये त्यांच्या वडिलांचा पण सहभाग होता आणि त्यांचा पण सहभाग आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो। नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुलजी ढिकले साहेबांच्या निधीतून आज म्हसरूळ गावचं अतिप्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धाराचा आज भूमिपूजन सोहळा या ठिकाणी होता। खरं तर राहुल भाऊंबद्दल सांगायचं तर दिंडोरी रोडला खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहुल ढिकलेंनी आमदार निधीमधून कामं केलेले आहे। त्याचाच एक भाग आज 2 कोटी रुपयामध्ये साधारणतः या ठिकाणी मंदिराच्या विकास कामाचा कार्यक्रम संपन्न झाला। मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमदार राहुल भाऊ ढिकले यांचे मनापासून आभार मानतो की अतिशय चांगलं काम त्यांनी आज या ठिकाणी गावकऱ्यांना इथं सुशोभीकरण करून देत आहे। आनंद वाटतो की आजच्या या शुभदिनी म्हसरूळ गावामध्ये प्राचीन असलेलं दक्षिणमुखी हनुमान मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम माननीय आमदार साहेब ॲडव्होकेट राहुलजी ढिकले यांच्या प्रयत्नातून साकार होत आहे। आज त्यांच्या आमदार निधीतून सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी मंदिर आणि सभा मंडपाचं काम पूर्ण होणार आहे आणि त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आजच्या या गणरायाच्या आगमनाच्या शुभदिनी या ठिकाणी संपन्न होत आहे। आज या ठिकाणी आमदार साहेबांनी या धार्मिक क्षेत्रासाठी जी मदत केली ती खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे आणि सुमारे एवढ्या मोठ्या किमतीचं काम आज गावामध्ये उभं राहत आहे, त्याबद्दल ग्रामस्थांना खरोखरच अतिशय आनंद होत आहे आणि आमदार साहेबांनी केलेलं मोठं काम अशी अनेक कामं या म्हसरूळ गावामध्ये त्यांनी केलेली आहेत। त्यांचे नेहमीच या ठिकाणी आम्हाला सहकार्य मदत असतील आणि आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आज या ठिकाणी ग्रामस्थांतर्फे आभार मानतो आणि आजच्या दिनी या शुभ कार्याला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। धन्यवाद।